करारानुसार बांधकाम वेळेत पूर्ण करून ताबा देणे ही बिल्डरची जबाबदारी आहे. परंतु बिल्डरने अनेक वर्ष उशीर केल्यामुळे खरेदीदाराला तो प्रकल्प स्वीकारणे आर्थिकदृष्ट्या किंवा कौटुंबिकदृष्ट्या परवडणार नाही. त्यामुळे खरेदीदारास फ्लॅटचा ताबा खूप उशिरानंतर घेण्यासाठी जबरदस्तीने भाग पाडणे हे कायदेशीरदृष्ट्या चुकीचे आहे. खरेदीदाराला रकमेचा परतावा तसेच वाजवी व्याजदर मिळवण्याचा हक्क आहे. परंतु अति उच्च व्याजदर देण्याचे आदेश सामान्यतः देता येत नाहीत, असे सन्माननीय सर्वोच्च न्यायालय यांचे दिनांक 26 मार्च 2025 रोजीचे जजमेंट आहे. उदाहरणार्थ, श्यामने 2015 मध्ये बिल्डरकडे फ्लॅट बुक केला होता. करारानुसार 2018 पर्यंत फ्लॅटचा ताबा मिळणार होता. परंतु 4 वर्षे उलटूनही फ्लॅटचा ताबा मिळालेला नव्हता. त्यानंतर 2024 मध्ये बिल्डर श्यामला म्हणतो की फ्लॅट तयार आहे, ताबा घ्या. परंतु श्याम बिल्डरला म्हणतो की 6 वर्षानंतर इतक्या उशिरा मिळालेल्या फ्लॅटचे मी करू काय? माझी आर्थिक योजना बदलली आहे, माझा कुटुंबाचा भार वाढलेला आहे, तसेच माझे भाडेही मला भरावे लागले आहे, कर्जाचा भारही माझा वाढला आहे, त्यामुळे मला फ्लॅट नको, माझे पैसे मला परत द्या. अशावेळी फ्लॅटचा ताबा घेण्यासाठी बिल्डर श्यामला जबरदस्ती भाग पाडू शकत नाही, कारण बिल्डरने अतिशय अनुचित विलंब केलेला आहे. बिल्डरने श्यामला रक्कम परत करावी आणि वाजवी व्याजदर द्यावा, उदाहरणार्थ 6%, 8%. परंतु अति वाजवी व्याजदर मागण्याचा हक्क श्यामला नाही, उदाहरणार्थ 18%, 19%. कारण अत्याधिक व्याजदर ही अन्यायकारक भरपाई होईल.